आपण नेहमी काय करतो, भूतकाळाला धरून ठेवायचा प्रयत्न करतो. ज्यांनी आपल्याला वेळेला साथ दिली नाही त्यांचा विचार करत बसतो. मनात खूप प्रश्न चालू असतात. यांनी आपल्याबरोबर असं का केलं असन, हे का असं बोललं असन, ते का तसं बोललं असन, असा विचार करत बसतो. पण एक खरं सांगू का, जे व्हायचं ते होऊन गेलं. जे गमावलं ते परत मिळत नसतं. कारण ते नातं असो, वेळ असो किंवा एखादा क्षण असो, कसं एक काचेच्या भांड्यासारखं असतं. नातं तुटलं तर ते पहिल्यासारखं होत नाही आणि वेळ गेलेला परत तो वापस येत नाही. त्याला धरून बसलो तर आपलं वर्तमान नक्कीच खराब होणार आहे, हे मात्र नक्की. जीवन पुढं सरकतं, आपल्यालाही पुढं सरकावं लागतं. कारण ज्या गोष्टी हरवल्यात त्यांच्यामुळेच आपण आज अधिक मजबूत आणि जाणकार झालेलो असतो. कारण अनुभवातूनच आपल्याला भरपूर काही शिकायला मिळतं. म्हणून भूतकाळाला सलाम करा, आठवणी जपा, पण त्यांच्यात अजिबात अडकून राहू नका. कारण जे व्हायचंय ते होऊन गेलं आणि जे येतंय त्याला स्वीकारायचं असतं. या सगळ्या गोष्टींचा अनुभव आल्यानंतर काही माणसं एकांतात जातात, म्हणजे डिप्रेशनमध्ये म्हणायचं. थोडक्यात डिप्रेशनच. जी माणसं कधी कोणाला दुखवत नाहीत ती ओव्हर थिंकिंग असतात. म्हणजेच ज्यांनी वेदना जवळून पाहिलेल्या असतात म्हणून ते स्वतःच्या आधी इतरांचा विचार करतात आणि त्याच्या मनाला फक्त इतरांची मन जपायची सवय लागलेली असते. पण अशा माणसांना नेहमी निराशा भेटते. ती इतरांची मनं जपता जपता स्वतःला हरवून बसतात आणि नंतर जेव्हा समजतं ना आपण इतरांना समजून दमलोय, तेव्हा त्यांना एकांत आवडू लागतो. नंतर ते एकांतात रमायला लागतात, म्हणजे स्वतःतच खुश राहायला लागतात. नंतर त्यांना इतरांचं आपल्या आसपास असणं पण आवडत नाही. ही त्या व्यक्तीची चुकी नसते, कारण वेळेने अनुभवांनी त्याला भरपूर काही शिकवलेलं असतं. नमस्कार, मी छाया. आपलं सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर कालच्या व्हिडिओला तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रेम दिलं, त्यासाठी मनापासून आभारी आहे सर्वांची. तर आपलं टेरेस गार्डन मस्त सजवलं. एका शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं, पण चला म्हटलं फुल व्हिडिओ पण मी तुमच्याशी शेअर करते. आणि भरपूर ताईंच्या कमेंट येत होत्या की ताई खर्च किती आला, काय कसं. तर म्हणलं चला ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये माहिती पण सांगते. पाऊस येतो काय? झिमझिम येते. राजू आलाय कामावरून, फौजी साहेब पण आले ड्युटीवरून आणि वरती डॅम प्रूफ कलर कसा झालाय काय झालंय लगेच पाहायला आले. हे पा कसं झालंय. हा मग आता बराच वेळ झाला ना आपण. हे पा असा झालाय आपला कलर, एकदम मस्त बर का. टेरेस एकदम छान वाटायला लागलं. किती डाग डाग दिसत होते का हो. फौजी साहेब म्हणतात आता इथं मी क्रिकेट पण खेळू शकतो. आता कलर पण झालाय, लाईटी पण लावून झालेल्या आहेत. रात्रीचा व्ह्यू दाखवते तुम्हाला, बघू शकता. अशा लाईटी लावल्या ना, पॅराफिटल्या लाईटी लावलेल्या आहेत आपण. तर त्या कसल्या भारी वाटतात रात्रीचं. आता अजून झाडं लावायचे राहिलेत, पण दुसऱ्या दिवशी लावायचे होते ते झाडं तिथं सगळे स्टँडवर, कारण स्टँडला कलर द्यायचा राहिला होता अजून. तर ह्या व्हिडिओमध्ये टेरेसला प्रायमर मारला, कलर मारल्यापासून स्टँड लावले, झाडं व्यवस्थित लावले, सगळं टेरेस कसं कसं व्यवस्थित एकदम छान सजवलंय ना ते सगळं दाखवते मी आणि माहिती पण सांगते. तर टेरेसवरती झाडं होते ना, त्यामुळं सगळे झाडं काय खाली येणं शक्य नव्हतं. त्यामुळं म्हणलं आपण टेरेसला अर्धा अर्धा कलर देऊ, म्हणजे अर्ध्या भागामध्ये आधी कलर देऊ आणि बाकीच्या उरलेल्या अर्ध्या भागामध्ये नंतर कलर देऊ, म्हणजे झाडं इकडले तिकडं तिकडे इकडं घेता येतील. तर आम्ही काय केलं, पिरामिड बनवलेले आहे ना त्या साईडचे, म्हणजे हे पा इथले सगळे झाडं पलीकडे ठेवले होते, म्हणजे इथं कलर द्यायचा होता. ह्या पिरामिडचं साईडचं सगळं आम्ही धुतलं, व्यवस्थित केलं. मग त्या भैयांनी प्रायमर मारला, कलर मारला, तो कलर सुकून दिला एक दिवस आणि त्यानंतर मग पलीकडले झाडं आता इकडं ठेवायचे आणि पलीकडलं मग आता सगळं ते व्यवस्थित करून धुवून त्याला प्रायमर मारून कलर द्यायचा होता. त्यामुळं पलीकडले झाडं इकडं मांडायचं काम चालू होतं. आणि हे पा चाफ्याचं फूल मी नेहमी केसांच्यात लावत असते ना, तर राजूनी पण मग मला ते चाफ्याचं फूल काढून दिलं, म्हणला लाव धर बाई. तर टेरेसवरती आले ना, एक ना एक फूल मी नेहमी केसांच्यात लावत असते. तर चाफ्याला छान फुलं यायला लागलेत. आता त्याचा सीझन चालू झाला ना, तो सगळं म्हणजे असा फुलांनी बहरून जाईन आता. त्यामुळं आपल्या पिरामिडजवळच तो चाफा ठेवलाय आपण. ड्रममध्ये लावलेलं आहे ना आपण, तर तुम्ही बघू शकता एवढे फुलं येतात ना त्याला. आता हे पा ह्या साईडला काही झाडं ठेवले होते आणि आपलं ग्रीन नेट बनवलेलं आहे ना त्याच्या खाली काही झाडं होते. आता ते झाडं इकडे ठेवायचेत आणि तिथं धुवून काढायचे. आणि आपण ग्रीन नेट लावलेलं आहे ना मकडीचं जाळं, तर त्याच्या खाली आपण जेवढे झाडं ठेवले होते ना तिथंच फक्त स्टँड मांडलेले होते, 4 लोखंडाचे स्टँड बनले होते ना तेवढे.
तर बाकीचं सगळीकडे आपण ते सिमेंटाचे पट्टे मांडून त्याच्यावरती झाडं ठेवलेले होते ना, ते सगळं काढून टाकायचे विटा वगैरे सगळं. आणि फौजी साहेबांनी मला वाटतं 11 स्टँड काहीतरी बनवायला दिलेले त्या भैयांकडं. तर ते बनवून आणले, त्याला कलर दिलाय. ते थोडे सुकत आहेत तोपर्यंत इथं म्हणलं कलर मारून घ्यावा आदल्या दिवशी. तर त्याचंच काम चालू होतं. तर आपल्याला एवढं छान वाटतं ना, गार्डन सगळं पाहायला एकदम छान वाटतं. पण मेहनत एवढी ना ताईंनो, अक्षरशः नाकी नऊ आले हे टेरेस गार्डन व्यवस्थित करता करता. पण एकदा सेट झालं ना, नंतर टेन्शन नाही. हळूहळू केलं आम्ही सगळं. अक्षरशः म्हणजे आपलं स्टोरूम बनवायला घेतलं ना आपण, तेव्हापासून मला वाटतं 1.5-2 महिने होत आले तसं टेरेसवरती थोडं थोडं काम चालू आहे. राजू आणि फौजी साहेब गेले होते दिवसभर ड्युटीवर, पोरं गेले होते कॉलेजला, सगळे संध्याकाळी आले आणि लागले कामाला आता. तर जनावरं पण चालले होते घराकडं संध्याकाळी ना, असं संध्याकाळचं वातावरण खूप भारी वाटतं. तर हे पहा, एवढ्याल्या मोठ्याल्या बॅग आहेत ना, ह्या ग्रो बॅग वगैरे सगळ्या एवढ्या जड आहेत ना, एवढ्या पण अशा उचलाव्या लागतात. पहिल्या इकडून तिकडं मांडल्या होत्या, इकडं कलर द्यायचा होता. तर आता इकडं कलर व्यवस्थित झालाय, तर पलीकडले झाडं सगळे इकडं मांडायचे होते, म्हणजे पलीकडं कलर द्यायचा होता त्यामुळं. तर असं चाललं होतं आमचं इकडून तिकडं आणि तिकडून इकडं. ते 2 भागामध्ये कलर द्यावा लागला ना, त्यामुळं खूपच त्रास झाला. तर आधी आपण डॅम्प मारला नव्हता, कलर मारला नव्हता, तसेच झाडं लावले होते ना, त्यामुळं हे असं कुटाणा झाला होता. कारण आम्ही टेरेस गार्डन बनवायला आज वर्षालाच चालू केलं होतं, पावसाळा लागला तेव्हाच. तर एका झाडापासून सुरुवात केली होती, तर वर्षभरात एवढे झाडं झालेत आपल्या टेरेसवरती. असं वाटलंच नव्हतं आपण एवढं मोठं गार्डन करू टेरेसवर. पण ते एक 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 झाड होता होता ते एवढं झालं. आणि नंतर आता फौजी साहेब म्हणले आपण टेरेस एकदम व्यवस्थितच करून घेऊ, म्हणजे कुठं गार्डनमध्ये जायची गरज नाही. आणि आपण जर कामावरून आलो, थोडंसं थकलो, टेरेसवरती आलो, मोकळ्या हवेला आपल्या टेरेसवरती बसलो गार्डनमध्ये, तर एकदम सुकूनमध्ये थोडासा वेळ गेला पाहिजे बाबा. या हेतूने फौजी साहेबांनी ठरवलं की आपलं टेरेसच व्यवस्थित करायचं. तसं तर आपलं खालचं गार्डन एकदम व्यवस्थित आहे, पण तेवढ्याने आमचं मन काही भरलं नाही. त्यामुळं म्हणले आपण टेरेसवरती पण छान करून घेऊ. तर स्टोरूम बनवायला काढलं, स्टोरूम बनवलं. त्यानंतर फौजी साहेबांच्या डोक्यामध्ये आलं आपण असं पिरॅमिड बनवू. आणि बऱ्याच ताईंच्या कमेंट येत होत्या की ताई तू चोपाळा बनवून घे किंवा चोपाळा घे, पण चोपाळा खाली ठेवायला जागाच नव्हती. जेवढी थोडीफार जागा होती ना, तिथं गाड्या लागायच्या आपल्या, मग चोपाळा मांडायचा कुठं. तर मग फौजी साहेब म्हणले आपण टेरेसवरतीच करू. आता त्यांनी 1-2 ठिकाणी पाहिला होता असा चोपाळा टेरेसवरती बनवलेला ना, ते म्हणले आपण टेरेसवरतीच असं मस्त पिरॅमिड बनवू, त्याच्या खाली चोपाळा बनवू आणि समोर गार्डन राहील, तर एकदम छान वाटेल म्हणले. तर झाडं लावायचं काम चालू होतं आमचं इकडून तिकडं तिकडून इकडं. आकाश आला होता क्लासवरून, तर त्यांनी चहा बनवला आणि आम्हाला सगळ्यांना चहा घेऊन आला होता टेरेसवरती. आपण जेव्हा स्टोरूम बनवायला लागलो ना, तर बऱ्याच ताईंच्या कमेंट आल्या होत्या की स्टोरूम बनवण्यापेक्षा वरती रूमच काढले असते, स्लॅबच टाकला असतं तर बरं झालं असतं. पण आहे ना ताईंनो, खालचं सगळं आवरता आवरता माझ्या नाकी नऊ येते, एवढं झाडायचं, पुसायचं, सगळं मेंटेनन्स करायचं. तर वरती रूम काढल्यानंतर माझं काय झालं असतं, त्यामुळं म्हणलं नको वरती काही बांधायला. तर थोडेफार झाडं लावलेले, तर तेवढ्याच झाडांनी आपण मस्त सजू म्हणले फौजी साहेब, आणि पिरॅमिड बनवू म्हणले. आणि तेवढं स्टोरूम एक्स्ट्राचं सामान ठेवण्यासाठी करू, बाद झालं म्हणले. काय करायचं वरती बांधून, कारण उद्या मुलं शिक्षणासाठी बाहेर जाणार, कोण कुठं सेटल होतंय काय, काही भरोसा नाही आहे. त्यामुळं म्हणले पुढचं 7 पिढ्याचं करून ठेवण्यापेक्षा आपल्याला जो आनंद घ्यायचा आहे ना, तो घ्यायचा नाही आणि कशाला बांधून ठेवायचं. तर पुढलं काही जास्त पाहायचं नाही म्हणले. आपल्याला नंतर गावाला जायचंय नाही जायचंय पाहू पुढं. सध्या इथं आहेत ना, आपण इथलाच विचार करू म्हणले, जास्त पुढला विचार करायचा नाही. कारण माणसाचा घडीचा भरोसा नाही, काय 7 पिढ्याचं पुढलं पाहायचं. आणि हे पहा, माझं मोठं पोरगं एवढं वाळलं दिसतंय ना, पण ते जिम करतं 4-5 वर्षापासून ना, एवढं निबार झालंय ना, खपाखप मोठ्याल्या अशा बादल्यान तिने उचलते, तुम्ही बघू शकता. तर ते असं फोपसं असतं ना, असं वाटलं असतं याचं पोट दुखन काय हे होईन, पण तो एवढा निबार झालेला आहे ना, काहीच वाटत नाही. आणि आकाश जिम करत नाही, काहीच नाही ना, तो नुसता दिसायलाच एकदम जाड आहे, मोठा आहे, पण एवढा फोपसा आहे ना, तो खूप नाजूक आहे. तर इकडले झाडं सगळे पलीकडं मांडून झाले होते आणि त्याच्या खाली असे सिमेंटाचे फट्टे मांडले होते विटावरती ना, सगळं खाली टाकून द्यायचं काम चालू होतं. कारण स्टँड बनवलेत झाडं ठेवायला ना, त्यामुळं आता हे सगळं व्यवस्थित झाडून झुडून धुवून घ्यायचं आणि मग दुसऱ्या दिवशी इथं प्रायमर आणि कलर मारायचा होता.
आता मागच्या थंडीमध्ये उन्हाळ्यामध्ये इथं आपण चुली केलते आणि इथं स्वयंपाक बनवायचो, तेवढ्यातच आपण आनंद घ्यायचो. आता ह्या वर्षी तर आपण पिरॅमिड बनवलंय, चौपाळा बनवलाय, स्टोर रूम, त्यानंतर एकदम टेरेस गार्डन भारी बनवलंय ना. आता जसा पावसाळा संपन ना तसं आपण इथं स्वयंपाक करायला सुरुवात करणार आहे ना थंडीमध्ये आणि उन्हाळ्यामध्ये. एवढं भारी वाटणार आहे ना ताईंनो, बराचसा वेळ वरतीच जाणार आहे आमचा संध्याकाळचा. कारण सकाळी मी नाही चुलीवर स्वयंपाक करत, फक्त संध्याकाळी करत असते. शांत वातावरणामध्ये, ऊन नसतं, काहीच नसतं, एकदम मोकळ्या वातावरणामध्ये एकदम थंड हवा चालू असती. त्यानंतर मोकळं वरती आकाश आणि खाली आपला स्वयंपाक चालू. माझ्या अवताली भोवताली मुलं येऊन बसतात, राजू, फौजी साहेब, आणि माझा स्वयंपाक चालू असतो. गरम गरम स्वयंपाक चुलीवर झाला की त्यांना लगेच खायला देते. तिथल्या तिथं टेरेसवरती जेवत असतो आम्ही. एवढं छान वाटतं ना ताईंनो, एकदम म्हणजे गावाला एवढा आम्हाला आनंद घेता आला नसता किंवा घेतला नसता तेवढा आनंद आम्ही इथं आमच्या टेरेसवरती घेतो. खूप भारी वाटतं. आता हे पलीकडले झाडं सगळे इथं ठेवले होते ना, हे झाडं आता पलीकडे ठेवलेत. आता हे सगळं झाडायचंय, धुवायचंय आणि मग दुसऱ्या दिवशी कलर होणार इथं. आणि एक सांगू का ताईंनो, आवड असल्याशिवाय सवड मिळत नाही. कारण सगळे बिझी असतात आमच्या घरामध्ये बरं का. फौजी साहेब ड्युटीवर जातात, राजू त्याच्या कामावर जातो कंपनीमध्ये, मुलं अभ्यास करतात, क्लासला जातात, कॉलेजला जातात. तरी पण वेळात वेळ काढून संध्याकाळी सगळे घरी आले ना, थोड्या वेळामध्ये का होईना ते टेरेसवरती असं काम करतात. सगळ्यांना आवड आहे त्यामुळे ते असं आवडीने काम करतात. आवड नसती ना मग कोणी काहीच नसतं केलं. आणि हे सगळं आपल्यावर डिपेंड असते. आपण जर करायला लागलो ना तर मुलं पण करतात आणि त्यांना पण तशीच सवय लागते. संध्याकाळी आपण कामावरून आलो, त्यानंतर मोबाईलमध्ये टाईमपास करत बसलो तर आपल्याकडं पाहून मुलंही मोबाईलमध्ये टाईमपासच करणार आहेत. कारण प्रत्येकाच्या हातामध्ये आजकाल मोबाईल येतं. ते पण असंच पेंगळ्यावानी पडणार आहेत, टाईमपास करणार आहेत. तर आपणच असं काहीतरी करायला लागलो तर आपलं पाहून मुलं करतात आणि त्यांनाही तशीच सवय लागते. माझे मुलं मोबाईलमध्ये अजिबात टाईमपास करत बसत नाहीत. कॉलेजवरून आले ना, त्यांना काही काम सांगितलं ना, ते नाही कधीच म्हणणार नाही. माझ्या दोन्ही मुलांच्या तोंडामध्ये ताईंनो, कुठलंही काम सांगितलं ना, नाही कधीच म्हणणार नाही. ते लगेच उठून कामाला लागणार असे. कारण फौजी माणूस थोडंसं स्ट्रिक्ट असतं असं म्हणतात ना, ते बरोबर आहे. त्यांना एकदम डिसिप्लिनमध्ये सगळं लागतं आणि तीच सवय मग मुलांना पण लागली. त्यांना सगळं घरामध्ये व्यवस्थित जिथल्या तिथं लागतं. थोडं इकडं तिकडं झालं की ते कुरकुर करणार. मुलांना माहिती आहे ना आता थोडं इकडं तिकडं झालंय तर पप्पा ओरडणार आहेत, खवळणार आहेत. तर मुलं जिथल्या तिथं व्यवस्थित करतात मग असं आहे. तर तशी सवय ते मुलांना लागून गेली. मग एक अनुभवाचे बोल सांगते तुम्हाला. मुलांनाही ना बाप नेहमी वाईटच वाटत असतो. कारण काही चूक झाली, अभ्यास नाही केला, बाप ओरडतो, बोलतो, राग करतो. त्यावेळेस मुलांना राग येतो, पण त्यांना कुठं कळतं की बापाला पण वाटतं की आपल्या मुलांनी अभ्यास करावा, व्यवस्थित त्यांना वळण लागावा, यासाठीच बाप ओरडतो, एखादा फटका मारतो. त्यावेळेस मुलांना कळत नाही. पण मुलं जेव्हा अभ्यास करून त्यांच्या पायावर उभं राहतात, सक्सेस होतात, त्यावेळेस बापाची किंमत मुलांना कळते. तर मुलांना फौजी साहेबांनी कधी असं ओरडले, एखादा फटका मारला तर मुलं मला म्हणतात, बघ बरं मम्मी, पप्पा असंच करतात नेहमी, सारखं राग करतात, बोलतात. तर मग आपलं समजून सांगायचं काम आहे त्यांना, अरे पोरांनो, मी जशी आई आहे तसं तो पण बाप आहे, त्याला पण माया दया आहे. पण बाप दाखवत नाही. कारण बापाने जर लाड केले मुलांचे तर मुलांना बिघडायला वेळ लागत नाही. एकाने हार्ड असलं तर दुसऱ्याने सॉफ्ट व्हावं लागतं. जसा नारळ असतो आतून एकदम सॉफ्ट असतं, वरून कडक असतो ना, तर बापाचं पण तसंच असतं. बापाला माया दया प्रेम आहे पण ते दाखवत नाही. आणि तुम्हाला वळण लावायसाठी तुम्ही अभ्यास करावा, स्वतःच्या पायावर उभं राहावा, यासाठी बाप बोलत असतो. आपल्या आईचं काम आहे की मुलांना थोडंसं समजून सांगणं. तर मुलं समजतात पण. कारण मुलांना जर आपण म्हणलो तुझा बाप असाच, तुझा बाप तसा, तुझा बाप असाच करतो, आपणच जर मुलांच्या जवळ असं बोललो तर मुलांच्या मनामध्ये बापाविषयी राग निर्माण होतो. त्यामुळं आपण मुलांना समजून घ्यायचं असतं. असं आहे. तर मुलं समजतात पण बरं का. तर संसार करणं, घरातल्या सगळ्यांना समजून घेणं म्हणजे एक तारेवरची कसरत आहे बरं का. अनुभवातून भरपूर काही शिकायला मिळालं आणि शिकते पण. तेच मी आज तुमच्याशी शेअर करते. तर गणपती विसर्जन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी हे सगळं डेकोरेशन काढायचं होतं. राजू आणि आकाश काढत होता. सगळं टेरेसवरचं धुवायचं वगैरे झालं आणि त्यानंतर मग हे डेकोरेशन काढत होते ते. तर हे व्हिडिओ आहे ना मी 2-3 दिवसाचा एकत्र केलेला आहे बरं का ताईंनो. शूट करून ठेवलं होतं मी, पण मला एडिटिंगला काही वेळच मिळाला नाही. त्यामुळं म्हणलं चला 2-3 दिवसाचं थोडं शूट केलं आहे ना आपलं टेरेस गार्डनचं वगैरे सगळं एकत्र करते मी आणि तुमच्याशी शेअर करते.
हा ना, झाडू आणून आपण आता. खराब झालेत आता हे, आहे ना. एक 2-3 झाडू आणू, एक वर एक खाली आणि एक घरामध्ये. हा हा हा. तर हे कालीला धुतलं होतं, पण रात्रीतून झाडांचा पालापाचोळा गळाला होता ना, ते झाडू मारत होता राजू. आणि इकडं प्रायमर मारायचं काम चालू होतं भैयांचं. तर आपल्या चुली एकदम छान दिसणार आहेत आता इथं कलर झाल्यावर. आणि विडिंगवाले भैया पण आले होते, ज्यांनी आपलं पिरॅमिड बनवलं ना ते. तर जे झाडांचे स्टँड आहेत ना, पहिल्या काकांनी बनवले होते ना, शेवाळे काकांनी, तर त्याला खालून अशा त्या गोल गोल पायाला टिकल्या लावल्या नव्हत्या. तसेच अँगल होते ते, तर तसेच अँगल ठेवले ना, ते कलर खराब होतो आपला टेरेसवरचा, नाही का. त्यामुळे ते गोल गोल खालून पाय लावायचे होते त्याला आणि सपोर्ट पण द्यायचा होता. पहिले रॅक बनवलेले ते 4. तर हे आणि बाकीचे जे बनवलेत ना, ते अजून दुकानावरच होते, ते आणायचे होते आणि त्याला कलर पण द्यायचा होता. आता हे पहिले जुने स्टँड होते ना, मध्ये पायाला त्याच्या सपोर्टच नव्हता. तर पायाला मध्ये सपोर्ट नसलं ना अँगलचा, काय होतं, स्टँडवरती झाडं ठेवले ना वजनदार, ते स्टँडचे पायी फाकले जातात आणि स्टँड आपलं पटकन खराब होतं. त्यामुळे त्या भैयांनी त्या स्टँडला सपोर्ट दिला मध्ये. तर आताचे जे बनवलेत ना स्टँड या भैयांनी, त्यांच्या दुकानावर आहेत अजून. एवढे भारी बनवलेत ना, खूप मजबूत बनवलेत. तर ते पण मी तुम्हाला पुढे दाखवतेच. आणि खाली स्टँडचं काम चालू होतं, आम्ही सगळे खालीच होतो. आणि हे भैयावरती प्रायमर मारत होते टेरेसला. आणि प्रायमर मारून मस्त झोक्यावरती झोका खेळत बसले होते भैया. तर तो प्रायमर सुकल्यानंतर त्या भैयांना त्याच्यावरती कलर पण मारायचा होता, डॅम्पप्रूफ. तर खाली प्रायमर मारला ना टेरेसला, त्याच्यावरती 2 हात मग डॅम्पप्रूफ कलरचे. ते त्यामुळं काय होतं, आपलं टेरेस अजिबात लीक होत नाही. चिरा वगैरे पडलेला असलं तरी त्यासुद्धा भरून जातात आणि आपलं टेरेस सेफ राहतं. म्हणजे त्याची लाईफ वाढते आपल्या टेरेसची, आपल्या स्लॅबची. हो जाएगा ना, अभी स्टीनर है ना इसमें. आता टेरेसला डॅम्पप्रूफ कलर मारायचं म्हणलं ना, कोणी पांढरा मारतं तर कोणी ब्राऊन कलरचा मारतं. पण पांढरा का नको म्हणलं, कारण आपले झाडं वगैरे थोडीफार माती गळणारच आणि ते पुन्हा असे डाग पडते आणि टेरेसला चांगलं वाटणार नाही, फ्रेश वाटणार नाही. त्यामुळं म्हणलं पांढरा नको. आणि ब्राऊन कलर द्यायचा म्हणलं ना विटकरी, तर ते मळकट चांगलं वाटणार नाही म्हणलं, त्यामुळं तो पण नको म्हणलं. तर आम्हाला थोडा लाईट पण कलर पाहिजे होता आणि एकदम पांढरा पण नव्हता पाहिजे. तर मग फौजी साहेबांनी मी विचार केला, थोडासा असा लाईट स्काय ब्ल्यू कलर छान वाटन, तर मग तोच द्यायचा ठरलं. तर तुम्ही बघू शकता, ज्या साईडच्या भिंती आहेत ना त्याला सुद्धा कलर दिलाय आम्ही. म्हणजे जे पहिले डाग वगैरे असतील ते सगळे जातील. आणि खाली टेरेसला पण असा डॅम्पप्रूफ कलर मारलाय स्काय ब्ल्यू. तर कलर कॉम्बिनेशन एकदम छान दिसत होतं. आणि टेरेसला कलर दिल्यामुळं आपल्या चुली किती उठून दिसतात तुम्ही बघू शकता. तर इथं आता झाडं वगैरे सगळं व्यवस्थित सेट झाल्यानंतर एकदम भारी वाटणार आहे. आपलं टेरेस एकदम व्यवस्थित कसं सेट केलंय ना पुढं, तर मी तुम्हाला दाखवतेच. आता चुलीच्या साईडला कलर मारायचा झाला होता. आता इकडं आपल्या ग्रीन नेट खाली कलर मारायचा राहिला होता फक्त. तर हे भैया मारत होते. तर हा सिंगलच हात आहे, अजून एक हात येणार होता त्याच्यावरती. तर 1-2 तास पुन्हा थांबून ते सुकल्यानंतर पुन्हा डबल हात मारायचा होता. आणि पलीकडे सगळा कलर होईपर्यंत सगळे झाडं इकडे ठेवले होते आपण. माझं घरामध्ये काम चालू होतं, मी सगळ्यांना जेवायला दिलं होतं. मी एकटी जेवायचे राहिले होते, भांडे घासत होते मी त्यामुळं. तर माझं सगळं काम आवरलं आणि मी जेवण घेऊन मग चोपाळ्यावरती आले इथं. आणि इथंच मग जेवण करत बसले होते. तर फौजी साहेब माझं शूट घेत होते. म्हणतात की कशी जेवण करते चोपाळ्यावरती बसून मस्त, सगळ्यांना मी दाखवतो आता. तर फौजी साहेबांच्या हातामध्ये कॅमेरा आला ना, असं सगळीकडे फिरत असतो बरं का. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या आवडीचं ते गार्डन दाखवत बसतात. आणि पुन्हा आता दुसऱ्या दिवशी सकाळचं इथं मी उठले. सकाळी जिमला जायचं होतं. उठल्यानंतर आम्ही सागर मी चाललो होतो जिमला. आणि धुकं पडलेलं पाहिलं मी, हलकं धुकं होतं आणि गवतावरती सगळं दव पडलेलं होतं. तर जिमवरून आले, सगळं घरातलं काम आवरलं, स्वयंपाक झाला. आणि त्यानंतर हे पाहता फौजी साहेब इथं कलर मारू लागत होते त्या भैयांना. बाकीचं पिरॅमिड वगैरे सगळं सामान आणून घरीच बनवलं होतं, पण हे झाडांचे स्टँड आहेत ना, त्या वेडिंगवाल्या भैयांच्या दुकानात बनवायला दिले होते. तर सकाळ सकाळ फौजी साहेबांनी टेम्पोत टाकून हे सगळे स्टँड घेऊन आलेत. आणि इथं सावली होती बाबळीची थोडीशी, तर तिथंच ठेवलेत. आणि ते भैया मग त्या स्टँडला कलर मारत होते. पुन्हा आले होते दुसऱ्या दिवशी भैया. हे म्हणजे 3-4 दिवसाचा व्हिडिओ थोडा थोडा शूट केलेला, एकत्र केलेला आहे मी हा. कारण कामामुळे ना व्हिडिओ शूट करायला, एडिटिंग करायला वेळच नव्हता मिळत. जेवढा शूट करता येईल तेवढं मी शूट करून ठेवत होते. त्यामुळं म्हटलं आपलं पिरॅमिड कसं बनवलं आहे, काय टेरेस गार्डन सगळं थोडं थोडं मी शूट केलेलं एकत्र करून
तुमच्याशी शेअर करते. आता राजू गेला कामाला आणि फौजी साहेब त्या भैयांना कलर मारू लागत होते. सगळं कलर द्यायचं काम भैयांचं होतं त्या, पण फौजी साहेबांना काय असं काम चालू असल्यानं दम निघत नाही, ते पण असं काम करू लागतात. मग तर हे झाडांचे लोखंडाचे स्टँड आहेत ना, आधी त्या स्टँडला रेड ऑक्साईड मारावा लागतो आणि त्यानंतर मग कलरचे 2 हात येतात. त्यामुळं काय होतं, स्टँड ते लोखंडाचे आहेत ना गंज पकडत नाही. फौजी साहेबांना ड्युटीवर जायचं होतं, तरी पण ते थोडा कलर मारू लागले भैयांना. त्यानंतर फौजी साहेब गेले ड्युटीवर. पित्रांच्या आदल्या दिवशी गेले होते ड्युटीला, ते अकोल्याला भंडारदऱ्याला गेले होते. ते बोलले लवकर येईन मी, पण ते गाडीमध्ये खराब झाल्यामुळं त्यांना रात्री 2-2:30 वाजले घरी यायला. मग मुलांनी ना मी हे स्टँड सगळे पोर्चमध्येच ठेवले आणि डायरेक्ट आता दुसऱ्या दिवशी सकाळचं हे आम्ही स्टँड वरती घेत होतो. फौजी साहेब घरीच होते, रात्री उशिरा आल्यामुळं ते काही ड्युटीवर गेलेच नव्हते, घरी होते. म्हणले आपण हे स्टँड वरती घेऊ आणि झाडं व्यवस्थित लावून देऊ त्याच्यावरती. तर म्हणजे पित्रांच्या दिवशी पित्र जेवू घातले सकाळी 12च्या आतमध्ये आणि जेवू घातल्यानंतर मग थोडा आराम केला आणि आराम केल्यानंतर मग 3-3:30 वाजता काहीतरी आम्ही टेरेसवरती गेलो आणि झाडं व्यवस्थित लावत बसलो हे स्टँडवरती घेऊन. आणि गणपतीमध्ये बऱ्याच ताईंच्या कमेंट येत होत्या की छाया तुझ्याकडं महालक्ष्मी नसतात का? तर ह्या कामाच्या घाई गडबडीमुळं मी तुम्हाला सांगायचंच विसरून गेले. तर ताईंनो, आमच्या कुळामध्ये पहिल्यापासून कोणाकडंच गौराई महालक्ष्म्या नाहीत ना, त्यामुळं माझ्याकडं पण नाहीत. तर पहिल्यापासून आपल्या कुळामध्ये असावे लागतात असं म्हणतात, त्यामुळं ते आपल्याकडे येतात. कोणाकडं जर नसतील तर मग कशाला आपण बळच करायचं. कारण कसं आहे ना, आता आपण करू पण पुढं आपल्या सुना येतील, त्यांनी केलं तर बरं, नाही तर मग ते उगाचच दोष लागला जातो नाही का. त्यामुळे जेवढं आहे ना तेवढंच आपण करायचं, जास्तीच्या फंड्यामध्ये पडायचंच नाही. हौशेसाठी आपण करायचं आणि पुढं नाही केल्यावर मग ते उगाचच प्रॉब्लेम व्हायचा. त्यामुळं ताईंनो, महालक्ष्मी नसतात माझ्याकडं, आम्ही फक्त गणपती बसवतो. आता स्टँड सगळे पलीकडून दिले वरती फौजी साहेबांकडं, पण हे डबल याचं स्टँड होतं ना, हे काय तिथून वर जात नव्हतं कारण खूप जड होतं ते. त्यामुळं मुलं काय बोलले आपण जिन्यातून वर नेऊ, पण ते डबल याचं होतं ना, त्यामुळे जास्त जड होतं ते जिन्यातून न्यायला, पण त्यांना खूप त्रास झाला. स्टँडने घाम काढला पार. हळू हळू रे. टावर खाली, टावर खाली. एक 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 मोकळं होईल ना, समजा इथलंच आहे. हा इथलं जाऊ दे मागे. हा तेच घे. ऐका ना, हे रबरचं इकून ठेवा, म्हणजे याचा याच्यात वेल आहे ना, हा रॅलिंगवर जाईन इथं. हा रॅलिंगवर काढून द्या त्याला. आता आपल्या चोपाळा पिरॅमिड आहे ना, त्याच्या साईडने सगळीकडून स्टँड मांडलेत आणि स्टँडवरतीच सगळे झाडं ठेवलेत, पाम ट्रेंचे वगैरे असे शोचे. इतकं भारी वाटते ना ताईंनो. तर चोपाळ्यावर बसलं तरी एकदम असं ग्रीनरी दिसते समोर, छान वाटते. आणि आपले चाफ्याचे फुलं तर एकदम भारी वाटते. राजू गेला होता कामाला आणि सागर आणि फौजी साहेब दोघंच हे झाडांची सेटिंग करत होते आणि आकाश अभ्यास करत होता. झाडं खूप मोठाले आहेत ना, खूप जड आहेत, त्याच्यामुळे ते मला उचलून नव्हते देत. ते म्हणले छोट्या छोट्याले झाडं आहेत ना, ते नंतर ठेवू लागा, मला पण मोठाले काही उचलू नको तू. सगळे झाडं एकत्र केले होते ना, त्यामुळे कोणतं झाड कुठं ठेवायचंय ना ते सगळं व्यवस्थित शोधून ठेवावं लागत होते. तर फौजी साहेब पण असे मोठ्या मोठ्याले झाडं उचलून ठेवू लागत होते सागरला. हे साईडला कारण पायाला लागन, थोडं साईडला कारण पायाला लागन. लई नका इकडेच घेऊ, म्हणजे चुलीची आई लागणार नाही झाडांना नाही का. हा
चुलीच्या आईने ना झाडं खराब होतात मग. सरळ बाजूला. कुठे ठेवायचं ते? हा ओके. कुठे ठेवू का? हा एवढी चिकटून नाही. आता झाडे जरा थोडं थोडं ठेवायचं. हा तिकडे घे थोडं. हा, बस. धुवायचं झालं होतं? धुवायचं झालं होतं? धुवायचं झालं का? काय नाही काय राहू द्या. ते वरती पत्र्यावरती आवाज येतोय ना पावसाचा, त्यांना ऐकूच येईना. तर झाडाची सगळी सेटिंग झाली आज आणि फौजी साहेबांनी ते आता धुवून घेत होते बरं का. लगेच पाऊस चालू झाला. हे पा अशी झाडाची सेटिंग झालेली आहे. काय म्हणली? अहो म्हणलं धुवून झालं होतं का? झालेलं आहे तुमचं पाणी काढायचं. भारी झालंय तुझं. हे पा राजूचा बेड इथं वर मच्छरदाणी तशीच ठेवतो. साईडनी वरती करतो टाकून देतो वरती. गाडी बिडी टाक ना. गोळा कमी करून ठेवली नको. परत वाढला हो पाऊस. थोडंसं बाहेरचं शूट घ्यायला मी हलकी दाराजवळ आले तर राजू लगेच ओरडायला लागला. म्हणला भिजशीन होय आतमध्ये. माझ्याच्याने काय ते राहवलंच नाही. मी थोडीशी दारामध्ये येऊन थोडं शूट घेतलंच. तर एकदम झाडांची व्यवस्थित सेटिंग झाली. लाईटी लावल्या होत्या आणि पाऊस पडत होता त्या निळसर कलरवरती ना. तर खाली असं समुद्रासारखंच वाटत होतं. इतकं भारी वाटत होतं ना. नंतर जास्तच पाऊस जोरावला ना मग मी जास्त नाही शूट घेतलं. तर पुढल्या व्हिडिओमध्ये सगळं दिवसाचं व्यवस्थित शूट घेऊन दाखवून मी आता. चला भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय. व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी मनापासून आभारी सर्वांची. सर्वांना श्री स्वामी समर्थ. पाऊस उघडू द्या.